एका बाजूला आपण म्हणतो योजना पूर्ण होत नाही आणि एका बाजूला ती योजना बंद पाडण्याचा प्रयत्न वेटीस धरलेलं साहेब. आणि कारण काय सांगितलं बंद करायचं? कारण असू शकत नाही. या बाबतीमध्ये तुम्ही भाष्य करा साहेब, काय कारण होतं बंद करण्याचं? भुसावळ नगर परिषदेच्या वतीने किंवा भुसावळ नगर परिषदेमार्फत अमृत 2 योजनेचं काम सुरू आहे. सर्वसाधारणपणे हे जे काम आहे हे तापी नदीच्या पात्रावर जोगलखेडा येथे जॅकवेलचं काम चालू आहे, इन्स्पेक्शन वेल चालू आहे. त्याचबरोबर आपली WTPचं काम चालू आहे नवोदय विद्यालयाच्या परिसरामध्ये आणि पाण्याची टाकी, आणि त्याचबरोबर शहरामध्ये ज्या वितरण नलिका आहेत किंवा पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. सध्या तिन्ही कामं म्हणजे जॅकवेलचे असतील, इन्स्पेक्शन वेलचे असेल, WTPचे असेल, ESRचे हे पाण्याच्या टाकीचं असेल किंवा वितरण नलिकेचं असेल, ही सगळी कामं चालू आहेत. यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम असेल किंवा पाईपलाईनचं काम असेल, त्या संदर्भात काय निर्देश दिलेले आहेत किंवा काय सांगितलेले आहेत ते आम्ही पाहू. त्याचबरोबर या संदर्भात जर आवश्यकता पडलीच वक्तेदार PMC MJP यांच्याशी कन्सल्ट करून लवकर निर्णय घेतला जाईल. आता यामध्ये WTPच्या कामाचं काम जे आहे ते मार्केट एरियामध्ये आहे काय, त्यामुळं आपण ते काम लवकरात लवकर म्हणजे चालूच आहे ते काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील. साहेब, यांनी जो आरोप ठेवलेला की काम थांबवण्याचं तोंडी सांगण्यात आलेलं, हे याबद्दल काय सांगाल? की काम थांबवणं सांगलं होतं का तुम्हाला? नाही, याबाबत ही जी पाण्याची टाकीची जागा आहे पूर्वी प्रस्तावित कुठं केली होती, संतोषी माता मंदिर जे आहे त्या मंदिराच्या समोरची प्रस्तावित आहे. आणि ही जी आहे ठिकाण आता आपण जे काम चालू आहे ते त्या परिसरातच लगतच आहे. हे तालुका पोलीस स्टेशनच्या बरोबर बॅक साईडलाच आहे, म्हणजे त्याच एरियात आहे. यामध्ये PMCची कन्सल्ट करून निर्णय घेतला.